आजच्या या मध्यमवयीन, मध्यमवर्गीय इव्हन तरुण वयाच्या स्त्रियांमध्ये म्हणजे नोकरदार वर्गातल्या स्त्रियांमध्ये किंवा वर्किंग विमेनमध्ये मानसिक जे आजार आहेत किंवा विकार आहेत हे मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि त्याचं कारण हे तिची नोकरी आणि हे असं अ, अ, कुठलंही समतोल नसलेलं इम्बॅलन्स अशा प्रकारचं तिचं आयुष्य असतं. म्हणजे विचार करा की कुठेही कामाला असो, मग ती क्लास 3 वर्कर असो, क्लास 2 वर्कर असो किंवा एखाद्या मोठ्या कंपनीची उच्च पदाधिकारी असो. असं असतं की आपल्याकडं जे आपली जी भारतीय संस्कृती आहे ही बरेचशी ही पुरुष प्रधान संस्कृती आहे. आणि इंडस्ट्री असो, ऑफिस असो, सरकारी असो, खाजगी असो, ही पुरुष प्रधान संस्कृतीमध्येच साधारणतः हे होतं की महिलांची ज्या संस्था आहेत अशी कामं खूप कमी आहेत. आणि या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना त्या स्त्रीवर अनेक परिणाम होतात. म्हणजे यामध्ये तिला डावललं जातं. म्हणजे हे जे आहे की ज्याला पुरुषांचा स्वतःचा इगो म्हणतो आपण, त्याप्रमाणे त्या स्त्रीला वरची बढती न देणं, त्याचबरोबर तिला जास्तीत जास्त काम सांगून तिला तिच्याकडून जास्तीत जास्त कामं करून घेणं, ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर होत असतात. कामाच्या ज्या प्रत्येक कामांमध्ये विशेषतः आत्ताच्या ज्या नवीन इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये टाइम लिमिट्स असतात, डेडलाईन्स असतात. त्या पूर्ण करताना त्या स्त्रीची दमछाक होत असते. आणि ह्या गोष्टी सांभाळत असताना कित्येकदा मग तिचा मानसिक आणि शारीरिक पद्धतीने सुद्धा छळ होतो. ते त्याबद्दल बोलू नये, पण आपण अनेकदा हे बघतो की जे ऑफिसमध्ये ज्या घटना घडतात किंवा त्या स्त्रीला वेगळ्या प्रकारे वागवलं जातं, तिच्याशी वेगळ्या पद्धतीने व्यवहार केले जातात. ती स्त्री आहे म्हणून तिच्याशी काही विशिष्ट नजरेने किंवा हे करत जातात, लोक वागत असतात. म्हणजे प्रत्येक जण नाही, पण अनेकदा आपण पाहतो याचा तिच्या मानसिक ह्याच्यावर नक्कीच परिणाम असतो. आणि ही जी नोकरदार स्त्री असते तिचा एक तो म्हणजे कसं आहे की डबल बर्डन सिंड्रोम असतो. म्हणजे लक्षात घ्या की मेणबत्ती आहे ती दोन्ही बाजूनी पेटवलेली आहे, त्याच्यामुळे ती दोन्ही बाजूनी जळत जाते. म्हणजे काय होतं की तिला घरचंही सांभाळायचंय, बरोबर. आणि ऑफिस किंवा तिचं कामाच्याही गोष्टी सांभाळायच्या, तिथल्याही जबाबदाऱ्या हे करायच्या. कुठेही जर बॅलन्स गेला, कुठेही जर थोडीशी चूक झाली तर ते तारेवरच्या कसरतीसारखं तिचं काम असतं. त्याच्यामुळे ती त्या जिथं कमी पडेल त्या बाजूला कोसळू शकते. याचं दुसरं एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या भारतीय कुटुंबांमध्ये अनेकदा म्हणजे आता थोडीशी परिस्थिती कदाचित बदलतीये, पण स्त्रीच्या ह्या दुहेरी बर्डनला किंवा दुहेरी तिच्यावर जो भार येतो त्याला सपोर्ट मिळत नाही. त्याच्यामुळे तिला जे काही या ज्या काही गोष्टी घडतात तिचा तिच्या मनावर नक्कीच परिणाम होत असतो. आणि मग त्यामुळं चिंता निर्माण होते की आता मी माझं घरचं काम पूर्ण करेन का, किंवा ऑफिसची डेडलाईन पूर्ण करेल का, या पद्धतीची चिंता असते. किंवा काही लोक त्रास देत असतात, तीही मानसिक चिंता असते. त्यामुळे चिंता विकार हा निर्माण होतो. या चिंता विकारामधून नैराश्य सुद्धा निर्माण होतं की आपण आता हे काही करू शकत नाही, हे एवढं आपण करतो तरी सुद्धा आपल्याला यश येत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी. किंवा आपण एवढं करतो तरी आपल्याला कुणी आपली प्रशंसा करत नाही, बरोबर. आपल्याला हवी ती आपली पोझिशन ऑफिसमध्ये म्हणा किंवा अशा ठिकाणी दिली जात नाही. घरामध्ये सुद्धा केवळ एक एटीएम मशीन म्हणून आपल्याला वापरलं जातं. अशा प्रकारची ज्या वेळेला त्या स्त्रीच्या मनामध्ये भावना येते त्याला ते नैराश्यही निर्माण होतं. आणि स्वतःच्या जीवनामधला फोलपणा, आणि मग हे झालं की मग यामधून कधी कधी आत्महत्येचे विचार येऊ शकतात. यासाठी जी काही मानसिक शांती पाहिजे तीही तिला मिळत नाही. म्हणजे मेडिटेशन करायचंय किंवा काही अजून काही गोष्टी करायच्यात तर बहुसंख्य स्त्रियांना तो वेळही मिळत नाही. वेळच नसतो. त्याच्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य नक्कीच बिघडतं.